तर आम्ही चाललो आहे फेज 2ला आणि जसं की मी आधी पण सांगितलं होतं तिकीट्स ऑनलाईन तुम्हाला काढावे लागतील. तर फेज 2साठी तर कंपल्सरी ऑनलाईन तिकीट लागेलच. फेज 1साठी तुम्ही खालून घोड्यावर येऊ शकता, पण फेज 2ला ते अलाउ नाही करत. सो तुम्ही जर व्हिजिट करणार असाल गुलमर्ग तर प्लीज तिकीट्स ऑनलाईन तुम्ही डेट्स चेक करून नक्कीच काढून घ्या, कारण की बघण्यासारखं खरंच फेज 2 आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे. एवढं स्नो आहे ना, सिरियसली आता वरती गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू किती स्नो आहे. खूप जास्त स्नो आहे आणि बघण्यासारखं फेज 1पेक्षा फेज 2 खूप छान आहे. तर चला बघूयात इंटरेस्टिंग व्हिडिओज अँड फोटोज पुढे काय काय आहेत ते. तर तुम्ही मागे बघू शकता हे फेज 1 होतं जिथे काहीच स्नो नव्हतं. फेज 1मध्ये थोडंसं पुढे गेल्यावर साईडला तुम्ही बघू शकता तिथे स्नो होतं जिथे ते लोक ॲक्टिव्हिटीजला घेऊन जात होते. आणि आता आपण बघूयात फेज 2ला किती बर्फ भेटतो. जसे आम्ही वर फेज 2कडे चाललो होतो तसं खाली बघून असं वाटत होतं की अरे फेज 1मध्ये तर काहीच बर्फ नाही आहे. बरं झालं थांबलो नाही फेज 1ला आणि विदाऊट टाईम वेस्ट करता आम्ही डायरेक्टली फेज 2ला निघालो. स्नो निराली सगळीकडे सुंदर सुंदर स्नो. हा सगळा पूर्ण स्नो आणि ऍक्च्युली इथे काय सगळीकडे स्नो वरती डोंगर दिसत आहेत. टॉप व्ह्यू. हो स्नो किती क्लीन आहे. पण मुले पॅक साईज यहाँ आहे. ग्लाउज पण ते शायनिंग वाले काढून हे आपले ओरिजिनल मग जाडवाले. तिकडे बघा ना काहीच नाही फेज 1ला. फेज 1ला बर्फ नसल्याचं जमाय ना. तर ज्याला फेज 1चं तिकीट काढलं त्याचं रावगड. फेज 1ला बर्फ नाहीये. आपण पोल नंबर 11 पण पार केला. ऑसम व्ह्यू. खरंच चांगला व्ह्यू बघायचा असेल तर फेज. हा आहे फेज 2. व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम क्लीन स्नो. याला अफर्वत म्हणतात. आता निराली वगैरे खेळण्यासाठी आतुर झालेत वरती. खेळण्यात बिझी आहे खूपच. खूप जास्त स्नो. कसं वाटतं खेळून?
आम्हाला आता एक भीती होती की लहान मुलांना घेऊन जाता येईल की नाही, पण असं काही वाटत नाहीये प्रॉब्लेम. जर तुमची ही मुलं छोटी असतील तर घेऊन येऊ शकता. हे कुत्रे बघा कसे खेळतायत मस्त. पण त्याची केसांचा फरक बघितला ना, म्हणजे जसं राहतात तसा फरक पडतो. किती फरक केसांमध्ये त्यांच्या निघाले. आता आपण फेज 2ला आलो आहे. तर हे जे तुम्ही सगळं बर्फ बघताय, आता हे जे डोंगर आहे ह्याला सोडून अजून एक जे डोंगर आहे ना तिथे LOC आहे. तर LOCच्या खूपच जवळ आहे हे. तर विचार करा, म्हणजे आपले सैनिक कसे राहत असतील इकडे, कसे त्यांच्यामुळे आपण आज सेफ आहोत. किती स्ट्रगल करतात ते. खरंच म्हणजे आपण इकडे आलो तर अर्धा तास ते 1 तास खूप आहे. एवढं म्हणजे नाही होत सर्वाईव्ह. इतकी थंड, इतकं गार आहे आणि सगळीकडे बर्फ आहे, बघू शकता तुम्ही. मग विचार करा ते कसे राहत असतील. खरंच त्यांना सॅल्यूट. सायसिया बघा. जर तुम्हाला स्नो एन्जॉय करायचं आहे तर फेज 2 बेस्ट आहे. फेज 1ला नाही आहे, काहीच स्नो नाही आहे खरं तर. तिकडे फक्त ॲक्टिव्हिटीज आहेत थोडेफार. तर आणि ते पण पुढे घेऊन जातात ॲक्टिव्हिटी करायला. तर जर तुम्हाला स्नो एन्जॉय करायचं असेल तर फेज 2 बेस्ट आहे. आणि तुम्ही मुलांना आणू शकता, एकदम सेफ आहे. म्हणजे म्हणतात ऑक्सिजन कमी आहे, पण आपण आपल्या हिशोबे थोडा वेळ खेळायचं आणि मग परत खाली जायचं. पण तुम्ही येऊ शकता आणि स्नो इथे खरंच एन्जॉय करू शकता. खूपच छान आहे, खूप मस्त आहे, खूप छान वाटतंय. थंड थंड गार गार. हां, आणि ज्यांच्या नवऱ्याचे डोके असे गरम असतील ना त्यांना आणा इकडे. त्यांची डोकं गार. तुमचं गरम आहे ना? गार आहे? चिल्ड आहे का? अजून चिल्ड होईल मग. 13 वर्ष सहन करता म्हटल्यानंतर किती थंड डोकं असेल. अच्छा, आता एक ठीक आहे, तुला सहन करू तुझं ठीक होतं. कार्बन कॉपी पण तयार करून ठेवलीस तू. कार्बन आहे, कार्बन कॉपी, कार्बन. नाव घेतल्याशिवाय ऐकत नाही. ऍटिट्यूड आहे तिला. जोपर्यंत सिया म्हणून आवाज नाही देत तोपर्यंत ऐकत नाही. नाहीतर मॅलम मॅलम मॅलम. डोला मारला मॅलम, डोला मारला मॅलम. बाळ आहे माझं, बाळ बाळ बाळ. हा साईशने स्नोमॅन बनवलाय. त्याने बर्फ पण पकडला आणि तिथे सियाने एक डोंगर बनवलाय मोठं. त्या डोंगरावर हा स्नोमॅन राहतो. अरे का पण नाही की 10-15 मिनिटात खाली आलो. एक फोटो सुद्धा नाही. मी खूप काढले तुझे फोटोज. तुला दाखवू का? रडायला एक्सक्यूज मी. ही घडी रडते, सगळीकडे रडते. निराली, निराली काढवा फोटो तुझा. साई मस्त, सिया मस्त. बाळाला भूक लागली होती, तुला कळत नाही. फोटोपेक्षा भूक इम्पॉर्टंट तिचे. काढले म्हणून आता घरी जाऊन खूप भांडणार. मम्मी घरी जायचं की नाही? निराली तू खिच्च मेरी फोटो. पुणे, तुम्ही पुण्याचेच का? चालू आहे. अल्टिट्यूड 3950 मीटर. आणि इथे मस्तपैकी बसून कावा आणि मॅगी एन्जॉय करतायत.
एन्जॉय योर मॅगी एंड कावा. इधर मिलता है कावा और मैगी. ऊपर आके मस्त मजे लो. निराली तिरंगा जय हिंद. जय हिंद. आर्मी कॅम्प आहे हा वरती. बर्फात पूर्ण झाकलं गेलंय. ते इंडियन आर्मीचं बोर्ड. इथं आपण मगाशी खेळलो आणि तो येलोसी पॉइंट आहे. हा येलोसी लाईन तयार होते. येलोसीची लाईन. मला नाही. चला चला. निया मेरी रानी बने महलों का राजा मिले. जवळपास 3 तास इथे 2-3 तास आहोत नाही ते. अफरवतला आम्ही 4 तास ऑलमोस्ट आहोत. काही असं त्रास जाणवला नाही. आता आमचा 1 ते 3चा स्लॉट संपलाय. आता आमचा परतीचा मार्ग चालू झालाय. हे खरंच सुंदर आहे इथे येणं. म्हणजे भारताचा झेंडा, भारताची बॉर्डर, ही सगळी बॉर्डर दिसते ना. ही बॉर्डर आहे आणि ती ब्लॅक लाईन वाली आहे ती येलो सी. येलोसीच्या पलीकडे पाकिस्तानने ऑक्युपाईड केलेलं काश्मीर आहे. कसं वाटलं? बाय सिया. बाय 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 गुलमर्ग. खूप साऱ्या लोकांनी कचरा केलाय ना. किती काळजी बाळाला माझ्या. मला वाटलं तिचे बूट साफ करतोय तो. एवढं प्रेम तर आपल्या मुलांमध्ये नाहीये ना. बापरे. आणि तिचे बूट साफ कधी करायचं. चला चला. आता 3-3:30 वाजलेत. ऑलमोस्ट जाण्याचा वेळ झालाय. आता रिटर्न रोपवे साठी कॅफेटेरिया मधून जायचंय. धरली ना. इथं स्लीपरी बर्फ आहे. साई इकडे. अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास चालू झाला. हे तुझं एक ग्लोव्ज कुठे? ग्लोव्ज आहेत ना? ग्लोव्ज आहेत ना? आणि जायला पण भीड. कसं करायचं? दोघी चावतो. निराली कसं वाटतंय? जाण्याचा आनंद की दुःख? राहतेस का इथे? घरात नाही. आपण इग्लू बनवायचं आणि त्यात राहायचं. जायला पण किती गर्दी निघाली. आम्ही चाललो पण लोक चाललेत वरती. आम्ही खूप वेळ होतो वरती ऍक्च्युली. ओय निघाले असं स्लाइड होते. ह्याच्या चुकून ह्याच्यात जर गेलीस ना अख्खा बर्फ खाली जात होता. 30-40 फूट डेप्थ आहे बर्फ. आणि ह्याच्यात आतमध्ये जाऊ शकतो म्हणून. रिस्की आहे. बाय बाय अफरवत.
बाय बाय कर दिया, बाय बाय अफरबाद। तुम्ही जर आलात तर फेज 2 नक्की करा। फेज 1 मध्ये सिरियसली काहीच बर्फ नाहीये, खूप लांब लांब जाऊन थोडंसं बर्फ आहे, तिथे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज ला घेऊन जातील ते, पण बर्फ ऍज सच तुम्हाला खेळायचं असेल तर काहीच नाहीये। जो बघायला बर्फ येता तो इथे नाही भेटणार, तुम्हाला दाखवतो बर्फ आहे की नाहीये। जो खाली दिसतोय हा फेज 2, फेज 1 सॉरी, काहीच बर्फ नाहीये। जो मजा आहे तो फक्त फेज 2 ला, आणि क्लायमेट पण चांगलं आहे, असं म्हणजे 4 वाजले हो। आपण किती वाजता गेलेलो? आपण 10:30-11ला। एवढा वेळ होता आपण वरती? आम्ही ऑलमोस्ट फेज 2 ला 4 तास होतो, भरपूर वेळ होतो, एकदम सेफ। आणि विशेष म्हणजे ही मुलं पण म्हणजे बिंदास, घाबरू नका, बिंदास जावा, बिंदास एन्जॉय करा। आम्ही जाण्याआधी विचार केला होता की फक्त फेज 2 ला जाऊन 2 फोटोज काढायचे आणि खाली यायचंय, पण वर गेल्यानंतर एकदम हवा व्यवस्थित होती। ब्रीथिंगला पण काही प्रॉब्लेम नाही, हाय अल्टिट्यूड असला तरी काही प्रॉब्लेम नाहीये। 3950 मीटर आहे। आता थांबायचं का फेज 1 ला? अजिबात नाही, आता डायरेक्ट खाली निघून जाऊ, वेस्ट ऑफ टाइम आहे फेज 1। किती मस्त वाटतं बघा वरती जाताना, आणि हा फेज 1। सो आम्ही फेज 2 वरून फेज 1 ला पोहोचत आलो होतो। जसं की आधी पण तुम्हाला सांगितलं, केबल कार्स वेगवेगळे आहेत फेज 1 आणि फेज 2चं। फेज 1 ला बघा काही बर्फ नाहीये, तुम्हाला जर राईड्स करायचे असतील तर तुम्हाला तिथे घेऊन जातात आणि तुम्ही राईड करू शकता तिथे। सो मी जसं आधी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढली नसेल तर हे बघा इथे सगळे घोडे थांबलेत, तुम्हाला खालून ते फेज 1 पर्यंत घोड्यावर आणतील, पण तिथून पुढे फेज 2 ला अलाउड नाही आहे। सो आय विल रिकमेंड की जर तुम्ही गुलमर्गला जाणार असाल फिरायला तर प्लीज ऑनलाईन तिकीट्सच काढून जावा, कारण खरी मजा ती फेज 2 लाच आहे। आता फेज 1 पासून खाली जाण्यासाठी लाईन बघा, एवढी मोठी लाईन आहे, आता किती वेळ लागते चला बघूयात। साईश हॉट चॉकलेट कसा आहे साईश? हे कावा आहे, तिथून आत जायचं। कॉफी हॉट चॉकलेट, कॉफी मॅडम, हॉट चॉकलेट काढ ना। हे तिथे दिसतंय का लाईन? अजून त्याच्या मागे आहे, खूप मोठी लाईन आहे। ओके, सो इथे माझा वॉइस क्लिअर नव्हता, सो मी वॉइस ओव्हर करून तुम्हाला एक्सप्लेन करते की असं झालं ॲक्च्युली की आम्ही तिकीट्स ऑनलाईन बुक केले होते, तर आम्ही मोबाईलमध्येच स्क्रीनशॉट काढून ठेवलं होतं। तर इन फ्युचर तुम्ही कधी जाल गुलमर्ग गंडोला राईडला तर जे तुमचे तिकीट असतील ना त्याचे प्रिंटआउट्स तुम्ही कॅरी करा, कारण कसं आहे ना, रिटर्न येताना फेज 1 मध्ये ते लोक परत तिकीट्स चेक करतात, आणि जर तिकीट्स नसतील तुमच्याकडे किंवा मोबाईल ड्राय झाला असेल, मोबाईल शक्यतो ड्राय होतो कोल्ड प्लेस असल्यामुळे, तर जर त्यांना दाखवायला ते तिकीट नसतील तुमच्याकडे तर ते आपल्याला चालत पाठवतात। तर मग आमचं असंच झालं होतं, मोबाईल स्विच ऑफ झालेला आणि दाखवण्यासाठी तिकीट नव्हती, तर ते आम्हाला म्हणत होते की तुम्ही चालत जावा खाली, पण लकीली ऑन झाला मोबाईल आणि तिकीट्स आम्ही दाखवली। तर तुम्ही प्लीज प्रिंटआउट्स कॅरी करा। तर गाईज कसं वाटलं फेज 2? केलं ना एन्जॉय? भरपूर छान आहे, नक्की विजिट करा फेज 2 ला जर तुम्ही जाणार असाल तर। आणि बाकीचे साईट सीइंग गुलमर्गचे आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये घेऊयात, तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूयात। तर चला भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये, टिल देन टाटा बाय बाय।